नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी. सुरुवातीला मोठ्या राजकीय बातम्या. पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाणार का या प्रश्नावर अजित पवार यांचं नो कमेंट्स असं उत्तर. ANIला दिलेल्या मुलाखतीमध्ये घरवापसीच्या मुद्द्यावर अजितदादांनी बोलणं टाळलं. पवारांवर टीकेबाबत भाजप हायकमांड सोबत चर्चा करू. मोदींनी पवारांवर केलेल्या भटकती आत्मा या टीकेबाबत अजित पवार यांची प्रतिक्रिया. तर बारामतीमधील निकालाला पूर्णपणे मी जबाबदार, जिंकणारा आणि हरणारा कुटुंबातलाच, अजित पवार यांचं वक्तव्य. अजित पवार यांच्याकडून पुत्र जय पवारांच्या बारामतीच्या उमेदवारीचे संकेत. बारामतीतून लढण्यास मला फार रस नाही. मी 7 ते 8 वेळा लढलो. पक्षाची संसदीय समिती उमेदवारीबाबत निर्णय घेईल, अजित पवार यांची माहिती. बारामतीमध्ये अजित पवार पराभूत होतील, ते मतदारसंघ बदलतील, कर्जत जामखेड निवडतील. बारामती सोडणं हाच त्यांचा पराभव. संजय राऊतांचा अजित पवारांवर निशाणा. तर शरद पवार अजित पवारांना पुन्हा संधी देतील असं वाटत नाही, राऊतांचं वक्तव्य. युगेंद्र पवार शरद पवार गटाकडून विधानसभेच्या रिंगणात उतरण्याच्या चर्चा. बारामतीमध्ये युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार असा सामना होण्याची शक्यता. जय पवारांच्या उमेदवारीबाबतचा त्यांचा अंतर्गत विषय. बारामती नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीबद्दल सहानुभूती, बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य. लोकसभेच्या अनुभवातून जर अजित पवारांनी काही निर्णय घेतला असेल तर मला माहिती नाही. बारामती विधानसभेच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. माझ्या विरोधात कुटुंबातील उमेदवार देण्यासाठी अजित पवार यांच्यावर दिल्लीतून दबाव. कर्जत जामखेडमधून दादांच्या उमेदवारीचे रोहित पवार यांचे संकेत. महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर ठाकरे 2 सरकार येऊ शकतं. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते. काँग्रेसकडे चेहरा असेल तर त्यांनी जाहीर करावा. मुख्यमंत्रीपदासाठी संजय राऊतांकडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचं नाव समोर.